नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. मित्रांनो, विठ्ठल नाना आणि आत्ता जो त्यांनी बदला नंदी घेतलेला आहे, जो पळवायला आणलेला आहे, आपले लक्ष्मण ड्रायव्हर. श्रीरामपूर तालुक्यामध्ये त्यांचं छोटस गाव आहे, पण लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डीकर म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर कोण आहे ते लक्ष्मण ड्रायव्हर? काय त्यांची खाती आहे? लक्ष्मण ड्रायव्हर म्हणजे आपल्या पंढरीशेठ फडकेंकडं ते नेहमी त्यांच्या सगळ्या गाड्यांवर असायचे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्यांनी पुण्याला जी गुजरवाडीला जी रेस झाली होती 11 लाखाची, त्याच्यामध्ये त्यांनी तो पहिला क्रमांक पटकावला होता व त्याच्यातले 7.5 लाख रुपये पंढरीशेठ फडकेंनी पब्लिकला वाटले होते. जवळजवळ 1.5 किलोमीटर लाईन लागली होती. अशा या पंढरीशेठ फडकेंचा यांच्या डोक्यावरती हात होता. यांचा मूळ व्यवसाय म्हणजे छोटी वासरं खोंड घेणे, आदत खोंड घेणे, त्यांना ट्रेन करणे आणि तेच मुंबईला, विंजोडला किंवा म्हणा घाटावर 3 फेऱ्याच्या याला ते विकणे, थोड्याफार नफ्याच्या अंतरावरून ते विकणे. तर बघूया आपण हे काय नेमकं कनेक्शन आहे नाना आणि बदला नंदी आणि विठ्ठल ड्रायव्हर. मित्रांनो, ही पहिली खरेदी नानांची नाग्या. त्यानंतर आता या 2-3 दिवसापूर्वी घेतलेला हा बदला, ज्याचं नाव पण त्यांनी ठेवलं नव्हतं आणि तो कुठेही पळालेला नाही. तो आता प्रथमच नानांकडे आलेला आहे. हे आहेत आपले मित्रांनो लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डीकर. त्यांनी या बैल घेणे देणे या व्यवहारातून हा एक असा राजवाडा बांधलाय मित्रांनो. याची किंमत 1 कोटी आहे. याच्यामध्ये लिफ्ट आहे दुसऱ्या मजल्यावर जायला. तिथे बैल नेण्याची पण व्यवस्था आहे आणि त्यांनी बघा, तुम्ही जर झूम केलं, 7 बैलांची असं या बंगल्याला नाव दिलेलं आहे मित्रांनो. ते दरवर्षी कमीत कमी 5-10 खोंड विकतात. प्रत्येकी त्यांचं ऍव्हरेज 10 ते 12 लाख रुपयापर्यंत असतं मित्रांनो. हा जो खोंड आहे हा फायर आहे मित्रांनो. हा आता त्यांनी मिलिंद शेठ यांना दिलेला आहे, आपले मुंबईचे, ज्यांना त्यांनी भुंगा पण दिला होता. हा जो आहे मित्रांनो, हा आहे बदला. आता सध्या नानांकडे आहे. ही जोड सध्या आता नानांच्या गोठ्यावर आहे. अलीकडचे जर नाव ठेवलंय त्यांनी सर्जा आणि पलीकडे जो आहे तो बदला. दोन्ही एकदम मित्रांनो खिलारच आहेत, पळायला एकदम टॉपचे आहेत आणि जोड पण लवकरात लवकरच तुम्हाला मैदानामध्ये दिसेल. आता मित्रांनो, जर मिलिंद शेट्टी त्यांच्याकडे जर भुंगा पाठवला तर भुंगा आणि जो बदला आहे नंदी, हे 2 नंदी नक्की पळतील आणि नाग्याला एखादा पायरा घेतील. जर त्यांनी फायर पण पाठवला तर या ठिकाणी मात्र नाना अड्ड्यामध्ये दंगाच करतील. कारण फायर आणि भुंगा, फायरला मित्रांनो डोळे झाकून झोपावं लागतं गाडीला, एवढं स्पीड आहे त्या फायरला. त्याची सुद्धा 12-13 लाख रुपयाची खरेदी आहे आणि भुंग्याची सुद्धा त्याच दरम्यान आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की 10-12 लाख रुपयाचा नंदी कुणीही लवकरात लवकर घेतात. 30-40-50-60 लाख रुपयाचा नंदी कुणीही घेत नाही. अशा या नियोजनाचे लक्ष्मण ड्रायव्हर ते स्वतः तर घेतात आणि दुसऱ्याच्या सुद्धा जर नंदी असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ते घोड्याबरोबर सुद्धा ट्रेन करतात आणि त्यांच्या अनेक पद्धती आहेत. तर या पद्धतीने ते नानांचे 20 वर्षाचे मित्र आहेत. म्हणून त्यांनी नानांना सांगितलं, नानांकडे एकटाच नाग्या होता, त्यांनी सांगितलं हे वासरू या ठिकाणी तुम्ही पळवायला घेऊन जावा. याचा काही व्यवहार अथॉराइज झालेला नाही. त्यांनी काही डिस्क्लोज केला नाही की हे एवढ्याला घेतलंय, तेवढ्याला घेतलंय. तर नानांच्या सांगण्यातून आलं हे वासरू त्यांनी या ठिकाणी पळवायला आणलेलं आहे. या ठिकाणी पाहूया आपल्या लवकरात लवकर भुंगा आणि बदला हे दोन्ही नंदी या ठिकाणी आपल्याला मैदानात पळताना दिसतील. आणि सध्या नाना जे 1-2 अड्ड्यात दिसले नाही त्याचं कारण असे की जो आपला नाग्या आहे, नानांना बसल्यानंतर तो असा मागे सरकतो, बुजतो. त्यामुळे सध्या ती गाडी मुश्रीफ ड्रायव्हर आणत आहेत. त्याच्यामुळे नाना एवढं अड्ड्यात दिसत नाही. पण 6 तारखेला मात्र हा बदला मैदानात पळणार आहे. त्याच्यानंतर मिलिंद शेठ पाटील त्यांचा जर भुंगा आला तर हे दोन्ही नंदी या ठिकाणी 6 तारखेला मैदानात पळतील. मित्रांनो, विषय आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.
इतरांनाही शेअर करा. असेच विठ्ठल नानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.